रबर बॉल दोन्ही ओव्हरला असेल. डॉट बॉल निधाव चेंडू. एफडीसी कुडूस टॉस विन. मुसारने विरुद्ध पाहता आपण पिंपलास टीम. गावदेवी पिंपलास गोलंदाज यतीश मात्र लगातार डॉट बॉल करतोय. 2 बॉल टाकले, दोन्ही धाव गेलेले आहेत. धावसंख्या 0. मागच्या मॅच मध्ये राजेश सातवी यांनी फास्ट इनिंग 60 धावांची इनिंग साकारली होती. या मॅच मध्ये मात्र उभं करतायत यतीश. तेच तर बॉल दिशा भरकडली. वाईट बॉल. ॲक्युरेट डिसिजन पंचांकडे येतोय. आउट ऑफ स्टंप मात्र ऑफच्या दिशेने मात्र बॉल निघालाय. 2 बॉल डॉट गेले. त्यानंतर अवांत धावेने खातं खोललं गेलंय ते मुसारना टीमचं. मुसारने टीम तेवढीच संघर्षवादी आहे. कित्येक मोठ्या स्पर्धेत जिंकलेला संघ आहे गावदेवी पिंपलास प्रमाणे सुद्धा. आणि 1 धाव या ठिकाणी मात्र येताना राजेश सातवी यांच्या बॅटमधनं. 3 बॉल धावसंख्या फलकावर 2. अजूनही 3 चेंडू शिल्लक राहत आहेत पहिल्या ओव्हरचे. विशाल बॅटिंग स्टॅन्डवर तयार. आणि हा बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू जातोय. एफडीसी कुडूस टीम अपना मैच है. आपको स्टेज के सामने फैजान ने बुलाया है. एफडीसी टीम के प्लेयर आपको स्टेज के पास आना है. फैजान बुला रहा है, जल्दी आ जाओ. फुल ओव्हर लेनचा बॉल आणि यावर विकेट कीपरचा बॅलन्स जातो. हीच पावसाळी क्रिकेटची मजा. 1 धाव कव्हर केलेली आहे. याला बोलतात सतीश मात्र या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. हीच पावसाळी क्रिकेटची मजा असते. मागच्या वर्षी वसुरी क्रिकेट स्पर्धा 1 बॉल अडवायला 6 जण गेले होते. पहिला गेला खाली पडला, दुसरा गेला तोही पडला, तिसरा गेला पडला, चौथा बॉल फेकताना पडला, तिसरा पुन्हा गेला तोही पडला आणि 5वा त्याच्यावर जाऊन पडला. शेवटचा 6वा गेला आणि तेव्हा कुठे एका रननं मॅच जिंकली होती. आणि यावेळेस पाहिला चांगली ओव्हर टाकली. टाळ्या झाल्या पाहिजेत. यतीश पाडलीकरता फक्त खर्च केल्या 4 धावा. 2 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरला फक्त 4 धावा देताना षटक टाकली. पॉवरफुल बॉलिंग गावदेवी पिंपलास कडनं यतीश पाटीलने केली आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करतील गोलंदाज निखिल येत आहेत. षटक नंबर 2. नक्कीच मॅन ऑफ द मॅच घेतलेली मागच्या मॅच मध्ये निखिल पाटील यांनी. आमच्या सूरज स्टार न्यूज नेटवर्कचे फॅन फॉलोअर आहेत ते. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल. मॅच टायमिंग. पहिल्याच बॉलला काढली विकेट. राजेश सातवी सारखी बडी मछली. सातवी बाद झालेले. धावसंख्या 4 असताना टीमची मुसारने टीमला धक्का बसतोय. धावसंख्या 7 बॉल मध्ये 1 गडी बाद 4 धावा. लो स्कोरिंग मॅच बनणार की 1-2 मोठ्या षटकारानं पुन्हा एकदा फायटिंग टोटल कडे मॅच येणार का या आशेनं पाठीराखे मुसारना टीमचे पाहत आहेत. गावदेवी पिंपलाची कंबर कसून गोलंदाजी मात्र झालेली होत आहे. निखिल सारखा एक तुल्यबल गोलंदाज विकेट टेकर बनतोय आणि त्यानं मात्र काढलेली विकेट. पुल केले. पॉवरफुल स्ट्रोक के वॉटर टाइमिंग. षटकार 6 धावा. हे प्रभु ये क्या हुई. सिक्सर डाली. भावेश कड़क प्लेयर है डबल पावर के साथ इस साल में. श्री भावेश पुन्हा एकदा अटॅक. व्हॉट शॉट. षटकार. ऋषभ पंत कॉपी बुक ना तो षटकार. निकेत फस्टे डोंगर त्यांचं बक्षीस मिळवलंय. समालोचकांच्या ठोकला षटकार.
यावेळेस बघितला आपण तर पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अवांतर धाव येते बघा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. पहिल्या ओव्हरला 4च धावा, त्यानंतर पहिल्या बॉलला विकेट, त्यानंतर लगातार 2 षटकार आणि आता वाईट बॉल +1. हा ही पुन्हा एकदा अवांतर धावेकडे बॉल, जास्त उजवी दिली, वाईट बॉल. 1 बाउन्स कॉल लेग अंपायर कडे येताना गोलंदाजाला. धावसंख्या फळकावर मात्र पोहोचते 18. 18 स्कोर ऑन बोर्ड. 18 धावा झाल्या. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 धावसंख्या फळकावर आलेली आहे आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आता मात्र या ठिकाणी फायटिंग टोटल मध्ये मॅच आली. 9 बॉल मध्ये धावसंख्या 18 झालेली आहे आणि अजूनही 3 बॉल शिल्लक राहत आहेत. एक मोठा फटका, एखादा चौकार, मॅच कडे वाटचाल होऊ शकेल का? हवेमध्ये बॉल डिक्लेअर झोन कडे जातोय. धावा किती येतील पंच दर्शवतायत? 1 धाव. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहत आहेत. धावसंख्या 19 वर आहे. 12 बॉलचा खेळ क्रिकेटचा असताना आता 10 बॉल मध्ये धावसंख्या 19 वर आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक राहतोय. गोलंदाज आपण पाहतायत निखिल यांना. गावदेवी पिंपलास टीम गोलंदाज. स्ट्राईक एंडला बॅटर पाहतायत खतरनाक. भावेच्या बॅट मध्ये चेंडू येतोय ऑन साइडला. सीमा रेषा पार. दमदार चौकार, षटकार. वाह, बजाव. बॉल आला, बॉल आला. बॉल द्या. जरा सहकार्य करा प्लीज. स्पर्धा पावसाळी आहे त्यामुळे आपलं सहकार्य खूप गरजेचं आहे. दमदार 3 षटकार आले. बॅक टू बॅक 2 आणि हा षटकार गेलेला आहे. क्षेत्ररक्षकाची मेहनत अफाट होती परंतु बॅटरची पॉवर सुद्धा अफाट होती. आता शेवटचा बॉल, हा डेंजर बॉल आहे आणि या ठिकाणी बघितलं आपण तर धाबा 2 किती नेतील. 1 धाव घेतली. कोण फेकणार, कोण फेकणार. दुसरी धाव झाली पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. बॉल येतोय तोपर्यंत इथे विकेट आणि 2 ओव्हर समाप्त झाल्या. स्कोर बनला 27 धाबा. टाळ्या वाजवा बॅटिंग करिता. भावेश करता केली. 3 षटकार ठोकले. वाट बॅटिंग. 5 बॉल खेळला. 5 बॉल मध्ये 3 षटकार. टोटल 20 धावा कव्हर केल्या. 20 ते 22 धावा आणि टीमला मात्र उभारला स्कोर 27 धावा. 28 धावांची गरज आहे. 14 धावांचा रन रेट आहे. मॅच ऑन केली आहे संघर्षाला परंतु गावदेवी पिंपला टीम सुद्धा तेवढीच भारी आहे म्हणून ही मॅच भारीच होईल. पात्र ऐकत राहा. समालोचक चषक वाडा 2024 पावसाळी रबल बॉल क्रिकेटचा थरार. स्पीडअप करा. चला बॅटर, बॅटर चला. फिल्डिंगला बॉलर, विकेट किपर. नो वेस्ट टाइम. आणि या ठिकाणी आलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये अनेक क्रिकेटचे रसिक आहेत, अनेक शौकीन आहेत, अनेक मात्र क्रिकेट स्पर्धा ते पाहत आहेत. परंतु या पालघर जिल्ह्यामध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे. ते व्यक्तिमत्व बघितलं आपण तर स्वतःची पाण्याची बाटली, स्वतःचा घरचा डब्बा, स्वतःच्या घरचा डब्बा, पाण्याची बाटली, पिशवी घेऊन आणि फॉर्मल ड्रेसिंग मध्ये जाणारे प्रेक्षक कोण असतील. प्रत्येक टीमला मात्र मोटिवेट देतात. आपल्या जिल्ह्यातील, आपल्या तालुक्यातील संघ कुठेही खेळो तिथे मात्र पोहोचणारे हौसी क्रिकेट शौकीन म्हणजे मिस्टर जोशी काका यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. ज्यांचा सगळे आदर करतायत, सगळे क्रिकेटर, सगळ्या टीम आदर करतायत असे मान्य जोशी काका, आपलं हार्दिक स्वागत. अठ्ठावीस धावांची गरज आहे. 3 षटकार भावेशने ठोकले आणि ही मॅच मात्र ज्या पद्धतीने ऑन झाली आहे. पहिल्या ओव्हरला फक्त 4 धावा यतीश पाटीलने दिल्या होत्या. त्यानंतर मात्र स्कोर बनला आणि आता बघूया मॅचचा इतिहास. तख्तापलट होणार का की इतिहास शाबूत ठेवणार मुसारनेकर, इतिहास बदलवणार का 28 धावा चेस करून या मॅच मध्ये गावदेवी पिंपलासकर आणि मुसारनेकर. रोकठोक सवाल. 12 बॉलचा खेळ आहे. 2 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक खूप मोमेंटेबल आणि जोशी काका यांचं मंचावर आगमन. समालोचक चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत. जोशी काका यांनी स्थानापन्न व्हावं. आदरणीय जोशी काका यांचं आगमन झालेलं आहे.
त्यांच्याशी हिरगुत चर्चा करताना तेजस धोबी जो महाराष्ट्राचा आवाज आपण ऐकत असता त्याची चर्चा करता, या पूर्ण स्पर्धेची लेखाजोखा त्याच्याकडनं माहिती घेताना कुणाल मोकाशी यांनी पूर्णपणे मेहनत या स्पर्धेला अक्षय पांडवांच्या सोबत खूप जास्त घेतलेली आहे. निकेत पष्टे यांनी 200 रुपये गुगल पे मात्र केलेले आहेत पंकज भाई यांच्याकडे, कुणाल मोकाशी यांच्याकडे केलेले आहेत. भावेश घोडविंदे यांना ते पारितोषिक दिलं जाईल. समालोचक चषक आणि समालोचक कक्षावर षटकार मारल्यानंतर निकेत पष्टे यांच्याकडे 200 रुपये लागले होते, ते बक्षीस मात्र मिळवले भावेश पष्टे यांनी. बघूया काय घडेल. पूर्ण महाराष्ट्रभर जोशी काका यांचं नाव फेमस आहे. बघूया गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार, विशालला पाहतायत. फर्स्ट बॉल फर्स्ट ओव्हर, पहिला बॉल पहिल्या षटकातील. हा आला चेंडू सीमा रेषा पार, शानदार षटकार. समोर बॉल ठेवण्यात आला, ती चूक केली विशालनं. आणि असे बॉल जर आले तर यतीश पाटीलचा सुद्धा 6 षटकारांचा इतिहास आहे, 5 षटकार लगातारचा इतिहास आहे. आणि इथे मात्र तो इतिहास आज पुन्हा रबर बॉल मध्ये करेल का टेनिस प्रमाणे. विशालची सत्व परीक्षा, मॅच बनवायची, यतीशला थांबावं लागेल. पुन्हा चेंडू सीमारेषा पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. बजाव गाना, बॉल दे बॉल, हाँ बॉल दे दो बॉल, थैंक यू. चलो बॉल दे दो बॉल भाई, हाँ दे दो बॉल, फेंको फेंको बॉल, फेंको बॉल, हाँ वही बॉल फेंको. आया आया बॉल आया, हाँ फेंको 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 फेंको, आया आया. बघूया गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कर विशालला पाहतायत. 28 धावा करायचे, 12 धावा आलेले आहेत. 28 रन बनाने हैं, 2 छक्के मारे हैं, 2 गेंद में 12 रन आए हैं. 28 तक जाना है, क्या होगा. लोअर फुटतात बॉल, या ठिकाणी तळा वीक आहे, या ठिकाणी फिल्डर येतो, चेंडू फील्ड केलाय, थ्रो करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धाव होईल का. आणि इथे बघितलं आपण तर राज्य 7वी कव्हरला पोहोचतायत. धावसंख्या 13, स्कोर 13 वर पोहोचतोय. सामन्याची धकधकता वाढतीये. 14 धावांचा रन रेट हवाय, 13 धावा आलेले आहेत. 3 बॉल संपले पहिल्या षटकातील, 3 बॉल अजूनही शिल्लक राहत आहेत. ब्लॉक होल मध्ये बॉल टाकला गेलाय आणि इथे पंच दर्शवतात हा बॉल आहे विकेट. बॅटर बाद. पहिल्या बॉलला षटकार, दुसऱ्या बॉलला षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट. 4 बॉल मध्ये धावसंख्या बनली 13. 15 धावांची गरज आहे विजयाकरिता. 8 बॉल मध्ये 3 बॉल डॉट काढले. मुसानेकडे मॅच वळेल. 2 षटकार बसले, मॅच सोपी होईल. पिंपलास गावदेवी पिंपलास टीम आशा ठेवू नये. मुसानेकर जिद्दीने लढतायत. मॅच अजून 50-50 चान्स, बॅलन्स मॅच या ठिकाणी आहे, स्थिर सामना आहे. डेड बॉलचा इशारा पंचांकडनं मात्र येतोय. पुन्हा एकदा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. 5वा बॉल, चांगला चेंडू हाताळलाय, बॅटरला बीट केलं गेलंय. लेनचा बॉल, डॉट बॉल. महत्वाचा होता हा चेंडू डॉट काढणं, जो काढला गेलाय. षटकातील शेवटचा अंतिम बॉल, धावसंख्या 13 वरच आहे. 28 करायची परंतु धावसंख्या 13 वर थांबलेली आहे. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातील. आणि क्या सुट्टे, ये है बारिश का मौसम और ये क्रिकेट. वाह वाह. आणि दुसरी धाव होईल का. आला, अर्धा पिच पोहोचलाय, थ्रो केलाय.
आणि या ठिकाणी फक्त एक धाव कंप्लीट झाली. ओव्हर समाप्त. धावसंख्या 14 अजून लागतील. पात्रा मजा पावसाळी समालोचक चषकची. कमॉन डीजे. खूप महत्वाचे टाकले, कांगले टाकले विशालनं. 2 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली आणि त्यामुळे ही मॅच ऑन राहिली. आता मात्र बॅलन्स मॅच, स्थिर सामना. ज्या बॅटरनं मात्र या मॅचला कलाटणी खऱ्या अर्थानं 3 षटकार ठोकून धावसंख्या 27 करताना 18 धावा, तब्बल वैयक्तिक 20 धावा केल्या भावेश बॉलिंग मार्कवर. गोलंदाज तयार. दुसऱ्या ओव्हर मध्ये 14 धावा. पहिले 3 बॉल महत्वाचे. आणि हा बॉल वाईट बॉल आणि इथे मात्र अतिरिक्त धावसंख्या खर्च होते. जास्त हाईटच्या लिमिटच्या बाहेर बॉल मात्र टाकला गेलाय आणि धावसंख्या अवांतर मिळताना 15. 13 धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये. 2 बॉल डॉट काढणं गरजेचं आहे मुसारनं टीमला. किमान पहिल्या 3 बॉल मध्ये एक मोठा फटका आणि सिंगल डबल किती येतील, षटकार किती येतील, चौकार किती येतील. चांगला बॉल या ठिकाणी. एक धाव मध्ये काही जास्त आपण मिळणार नाहीयेत. दबाव कायमच राहणार आहे कारण 5 बॉल मध्ये आता विजयाकरिता धावांची गरज असेल. स्कोर बनलाय 16 आणि विजयासाठी धावांची गरज असेल 13. 12. बघा 13-12 मध्ये किती मात्र या ठिकाणी धाकधुकता वाढलेली आहे. 12 धावा म्हणजे 2 षटकार येतील का? काची उत्तर येणाऱ्या 5 बॉल मध्ये. हा बॉल महत्वाचा आहे. विकेट ही महत्वाची आहे. शॉट ही महत्वाचा आहे. व्हॉट अ शॉट. समोर चेंडू ठेवलाय, खडे खेळलाय. यतीश पाटील पिंपळा षटकार. चार बॉल 6 धावा. मॅचची धकधकता अजूनही, मॅच अजूनही स्थिर आहे. सामना आता खऱ्या अर्थाने कॉम्पिटिशनला आहे. कॅच सोडली, मॅच सुटली. यतीश पाटील सारख्या बॅटरला एवढं मोठं जीवदान देणं घातकी ठरतं आणि 2 धावा सुद्धा खर्च केलेल्या आहेत. इझी कॅच म्हणजे क्षेत्ररक्षक एक पाऊल सुद्धा पुढे आला नव्हता. जाग्यावर भरायला होता. बॉल त्याला शोधत गेला होता की मी येतोय, तू तयार राहा. परंतु कॅच सुटलेली आहे आणि मॅच ही जवळजवळ हातातून 80% सुटलेली आहे. खेळ वेळ जे घडलं त्यापेक्षा काही घडवायचे. हा बॉल डॉट आला तर ऑन होऊ शकते मॅच. आणि या ठिकाणी बॉल जातोय कुठे? गॅलरीतून टप्पा खात डिक्लेअर झोन मध्ये 1 का धावेकरिता. व्हॉट अ मॅच. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावर पोहोचलेली ती 25. 28 करायची आहे. 2 बॉल 3 धावा. 2 में 3. मैच ऑन हो गया है. अब मुसारने के लिए भी मॅच ऑन झाली आहे. गावदेव पिंपळातला मॅच सोपी आहे परंतु मुसारने सुद्धा संधी आहे. ही कॅच महत्वाची आहे परंतु खेळ खलास. यतीश पाटील खऱ्या अर्थाने मात्र मॅचचा शिलेदार. बॉल द्या तो बॉल द्या. हा फेका तो बॉल द्या, तो बॉल. हा ते बघा. चला टॉस साठी यायचंय. टॉस साठी या.
आरपी लायन्स वाडा आलमान टॉस केला जात आहे जोशी काका यांच्या शुभ हस्ते. आदरणीय व्यक्तिमत्व जोशी काका यांना घेऊन जाते अद्वर शेलार टॉस करिता. मॅन ऑफ द मॅच ठरतोय. चला जाऊया आपण पुढच्या टॉस कडे. आलमान विरुद्ध आरपी लाईन वाडा. आरपी लाईन वाडा आलमान टॉस साठी यायचंय. आरपी लाईन वाडा आणि आलमान टॉस साठी या. तिथे कुणाल मोकाश जोशी काका जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये शेजच्या समोर. हॅलो आलमान कॅप्टन, वाडा कॅप्टन पोहोचलेत. आलमान टीम कॅप्टन धावत या. आणि पुढचं धावतं समालोचन घेऊन येतील तेजस धोबी. अद्वर शेलार.